दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। काय म्हणालेत ते आपण पाहूया। पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी हत्या नथुरामने केली, पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता। तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय, वाल्मिक कराडच आरोपी आहे, तोच सूत्रधार आहे। आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होतो, सरकार ऐकायला तयार नव्हती। आता CIDने सगळं समोर आणलंय, पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणालं होतं? मग नैतिकता आहे की नाही? तुमचा खास माणूस जर एवढा क्रूर, निर्दयी, पाषाण हृदयी असेल तर मग करायचं काय? मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे। त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे। त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे, तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता। असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।